चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हॉपीज बॉईज फॉलो बॉईज आयोजित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते नगरसेवक चषक 2026. सन्माननीय नगरसेवक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या विभागामध्ये कार्यसम्राट आणि खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहेत. आदरणीय सन्माननीय कन्या भोईर साहेब यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं हॉपीज बॉईज आणि फॉलो बॉईजने. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये नगरसेवक साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना देखील 4 षटकांचा असेल. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल. सलामीची जोडी आमिर दाफेदार आमिर आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं एका बाजूला. आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर फलंदाज रियाज हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. एका बाजूला अम्मू आणि त्याच्या सोबतीला रियाज हे 2 फलंदाज मैदानावरती. षटक क्रमांक पहिला विशाल कोळी. खऱ्या अर्थानं एकविरा स्पोर्ट नायगाव संघ जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हा षटक क्रमांक पहिलं टाकण्याची जबाबदारी विशाल कोळी या गोलंदाजावरती असते. कारण पॉवर प्लेचं षटक असतं आणि पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं डिफिकल्ट असतं. परंतु अनेकदा विशाल कोळीनं सोपं करून दाखवलंय. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर कॅप्टन संचित कोळीनं विशाल कोळी या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. या मॅचमध्ये षटक क्रमांक पहिला आहे आणि खूप चांगल्या रीतीने त्याला गोलंदाजी करावी लागेल. पहिला सामना जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने जिंकला. विवेक कोळीच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. शैलूने देखील चांगली साथ दिली होती पहिल्या मॅचमध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड या संघाचा पराभव केला. चला स्पीडअप करा. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी असेल आणि टाइम सेट या ठिकाणी केला जाणार आहे कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये 9 सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळवतोय. त्यामुळे प्लीज वेळेचं नियोजन करा. वेळ जास्त दौडू नका. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला विशाल कोळी हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला रियाज हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर अम्मू हा फलंदाज. हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. ध्रुवी पूर्वी 11 मीरा रोड. अर्थातच जर पाहिलं तर कुमारजी भोईर यांचा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल या मॅचमध्ये पॉवर प्लेचा षटक आहे. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होते. फिल्डर नाही आहे वॅकेट एरिया. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रियाजने या मॅचमध्ये केलाय. फटका फसला होता. भरपूर जास्त एलिव्हेशन डिस्टन्स कमी होतं. स्वतः गोलंदाज विशाल त्या ठिकाणी पोहोचलाय आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज रियाज. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाजाला अवघड प्रश्न विचारला होता. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न. पॉवर प्लेचं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न फलंदाज या मॅचमध्ये करतील. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील कोलवट टप्प्याने चेंडू आहे. लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 7 धावांसाठी षटकार फलंदाज रियाच्या बॅटमधून. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला रियाजच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 8 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विशाल कोळी. यावेळेस देखील बॅकफुटला गेली. स्लॅश केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका रियाजच्या बॅटमधून. थँक्यू.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि पॉईंटच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळला होता. रियाज चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये, एक षटकार आणि चौकार देखील त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस देखील कमी गतीने अगदी यॉर्कर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलाय, चांगला कमबॅक केलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये रियाजच्या बॅटमधून धावा आलेत. मागील चेंडूवरती विशालने कमबॅक केलाय, चांगला यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु अपयशी ठरले. चेंडूला डॉट. चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्विचिटचा फटका, सुरेख फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाका रियाच्या बॅटमधून, षटकार. थँक्यू. 18 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग रियाज करतोय. पहिल्या चेंडूवरती रियाजला फसवलं होतं, परंतु फिल्डर पोहोचले नव्हते आणि इथे जर पाहिलं तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी खऱ्या अर्थानं रियाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानावरती येतो ना, तेव्हा तेव्हा षटकार आणि चौकारांचा आपण वर्षाव पाहिलाय. मग तो हिवाळा असू द्या, नाहीतर खऱ्या अर्थानं जर उन्हाला, याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा पाऊस नेहमीच पाहायला मिळतोय. आज देखील या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये रियाज आक्रमक झालेत. षटकार आणि चौकारांचा पाऊस त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच. वाह, आणखीन एक दर्जेदार फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार रियाजच्या बॅटमधून. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, कमी गतीने चेंडू टाकला होता, थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी थोडेसे थांबले आणि तदनंतर बॅकफुट पंच. वा, अप्रतिम फटका. मैदानाच्या चहूबाजूने रियाजच्या बॅटमधून या मॅच मध्ये फटके आलेत. अगदी जर पाहिला तर दोन्ही काठांनी ज्या पद्धतीने नदी वाहते ना, अगदी तसंच काही धावा धावफलकावरती येऊ लागलेत. धावफलकाचा वारू विरळपणे सुटलेला आहे या मॅच मध्ये आणि कुठेतरी धावफलकाला आळा घालावा लागेल आणि त्यासाठी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये गोलंदाजांना करावा लागेल. धावफलकावरती धावा बनल्यात आतापर्यंत 24 धावा. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे पूर्णपणे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलेला आहे फलंदाज रियाजने. अप्रतिम बॅटिंग केली आहे. 24 धावा धावफलकावरती. विशाल कोहलीच्या विरोधात आज आक्रमण केलंय. चांगली गोलंदाजी करण्यासाठी विशाल जाणला जातो, परंतु त्याच्या विरोधात या मॅच मध्ये धावा आले, दबाव टाकलाय एकविरा स्पोर्ट नायगाव या संघावरती आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर निमेश सांदणे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं संचित कोहली आलाय. निमेशला थोडंसं थांबवलंय. संचितनं ती जबाबदारी स्वीकारली आहे, संघाचा कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संचित नक्कीच आपल्याला करताना पाहायला मिळेल. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. षटक क्रमांक 2 गोलंदाज संचित कोई बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 24 धावा. जबरदस्त सुरुवात. रियाज आक्रमक झालेत. आतापर्यंत 7 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 24 धावांवरती खेळतोय. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. षटक क्रमांक 2 फार एंड कडून गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला अम्मू हा फलंदाज पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये देखील अम्मूने चांगली बॅटिंग केली होती, चांगली साथ दिली होती श्रीकांत शेट्टीला. याही मॅच मध्ये भागीदारी करावी लागेल. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 24 धावांची भागीदारी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट संचित. पहिल्या षटकासाठी जर पाहिलं तर आतापर्यंत 4 मिनिटाचा अवधी घेतलाय आणि आतापर्यंत फिल्डिंग सेटअप करत असताना थोडासा वेळ गेलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता. चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. सेकंडचा कॉल केला जाणार नाही. स्ट्रायकिंग एंड वरती रियाज
त्याच्या बॅटवरतून चांगले फटके आलेले आहेत. खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून षटकार देखील आपण या मॅचमध्ये पाहिले. 24 धावांवरती रियाज या मॅचमध्ये खेळतोय. खऱ्या अर्थानं कुमारजी भोईर भरपूर खुश असतील आणि त्यांच्याच माध्यमातून ध्रुवी पूर्वी 11 मीरा रोड संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. व यावेळेस लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला संचित यांच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे चेंडूवाला डॉट. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. खऱ्या अर्थाने फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून थांबवावं लागेल गोलंदाज संचितला आणि इथून त्या प्रकारे कार्य या मॅचमध्ये त्याला करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. व यावेळेस स्विचिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज संचित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटनं गोलंदाजी आतापर्यंत या सामन्यामध्ये त्याची पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील यॉर्कर लाईनचा चेंडू होता. फक्त दिशा दिलेली आहे. एकच धाव मिळेल. सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. 28 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. आदरणीय सन्माननीय आशिष कमलाकर पाटील साहेबांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी बायसिकल आलेली आहे. खऱ्या अर्थानं बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व याचे ते अध्यक्ष आहेत आशिष कमलाकर पाटील आणि त्यांच्या माध्यमातून सायकल आलेली आहे मालिकावीरसाठी. आणि ते जर पाहिलं तर विकेट मिळाली आहे. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे शैलेंद्र याने झेल टिपलाय. अम्मू निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं दिलीपजी भोईर त्यांचं नाव आहे, परंतु दिलीप डॉन या नावाने ते प्रचलित आहेत आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. दिलीपजी भोईर, दिलीप डॉन या नावाने प्रचलित आणि त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॅशिंग पर्सनॅलिटी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सर्वांना आकर्षक करणारे व्यक्तिमत्व आहेत दिलीपजी भोईर. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, खोलवाटापर्यंत चेंडू आहे आणि पायचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. काय गोलंदाजी करते संचित कोळी. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक केलं या षटकामध्ये. सलगचे 2 धक्के. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सलगचे 2 धक्के दिलेत. फलंदाजांना बाद केलाय.
थँक्यू. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. राजन इलेव्हन बोरिवली संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती निमेश चांदणे आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये ध्रुवी पूर्वित इलेव्हन मीरा रोड या संघाने दाफलकावरती धावा बनवल्यात. 2 बाद 28 धावा. काय जबरदस्त कमबॅक केलं. मागील षटकामध्ये फक्त 4 धावा संचित कोळी या गोलंदाजाने खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. मैदानावरती एका बाजूला अमय आगाशे हा फलंदाज दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती रियाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 30 निमेश चांदणे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅटची लिडिंग एज पॉइंटला फिल्डर आहे तिथे. आणखीन एक धक्का. सलग धक्के या मॅच मध्ये बसत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. निमेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. खरं तर सांघिक हॅट्रिक पाहायला मिळाली, कारण संचित कोळीच्या शेवटच्या 2 चेंडूवरती सलग 2 विकेट आले आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती संचितने खऱ्या अर्थाने निमेशने विकेट मिळवली. सांघिक हॅट्रिक एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. नवीन फलंदाज मिकी मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज निमेश बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. यावेळेस देखील मोठा फटका. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिकीच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठा फटका मिकीच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू होता आणि सरळ चेंडूला लॉफ केलाय. सीमारेषेच्या पलीकडे जात असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी मिकी जाणला जातो आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून अप्रतिम फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निमेश ओव्हर द विकेट. यावेळेस देखील हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला बाउन्सरचा वापर केलाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं वन फॉर दी ओव्हरचा इशारा या ठिकाणी गोलंदाजाला दिलाय. थोडासा रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूला डॉट. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवली. 6 धावा निमेश चांदणे या गोलंदाजाने खर्च केल्यात. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निमेश वेगवान गोलंदाज. हो खोलवर टप्प्याने चेंडू आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफला. विवेक कोळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग चांगली विवेकच्या माध्यमातून. फक्त एकच धाव इथेही मिळेल. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावा. 35 धावांवरती आतापर्यंत ध्रुवी पूर्वित इलेव्हन मीरा रोड संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. निमेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय लांब 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 लचक. षटकार. फलंदाज अमयच्या बॅटमधून.
थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला अमयच्या बॅटमधून. आखूड टप्प्याला चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत या मॅच मध्ये ध्रुवी पूर्वी 11 मीरा रोड या संघाने केलेला आहे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. खऱ्या अर्थानं वाचण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज निमेश चांदणे. या मॅच मध्ये इथून आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये गोलंदाज निमेश चांदणेला करावा लागेल. गोलंदाजी ही कला आहे आणि खऱ्या अर्थानं ही तुमच्या कौशल्याने वृद्धिंगत होत असते आणि त्या कलेचा वापर करत असताना गोलंदाज निमेश, परंतु इथे त्याच्या माध्यमातून व्हाईट बॉल पाहायला मिळाला. एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे, परंतु या षटकामध्ये त्याच्या विरोधात धावा आलेत. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. हो, फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळते, वेगवान चेंडू. अमय जर पाहिलं तर चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते, फुटवर्कचा वापर झालाच नव्हता, पाय चालले नव्हते. इथे चेंडूला डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुवी पूर्वीत 11 मीरा रोड कुमारजी भोईर यांच्या संघाने दाफलकावरती धावा बनवल्या त्या तब्बल 42 धावा आणि 3 षटकांसाठी 18 मिनिटे घेतलेले आहेत एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने. 42 धावा दाफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याकडे वेळ आहे, तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. तर नक्कीच 18 मिनिटे घेतलेले आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी एक फिल्डर इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला. यानंतर होणारा सामना JR दैसर आणि ओमसाई कांदिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. JR दैसर आणि ओमसाई कांदिवली दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, पहिल्या डावाचा खेळ संपण्या अगोदर टॉच करण्यासाठी आपण यायचं आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती असलम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील मोठा फटका, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, मिकीच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. अगदी जर पाहिलं तर पायात चेंडू टाकला होता, पाया समोरून या चेंडूला जर पाहिलं तर स्ट्रोक मध्ये एक्झिक्यूट केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळते मिकीच्या बॅटमधून. खोलवर टप्प्याला चेंडू होता, खूप चांगला बॉटम एंडचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती असलम. यावेळेस देखील हा ट्रॅकर हुक केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये. थँक्यू. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 54 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतोय मिकी. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. असलम विरुद्ध आक्रमण केलेलं आहे, सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. इथून कमबॅक करावा लागेल असलमला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवलाय गॅप मध्ये, काउकनर फेजला फिल्डर आहेत, परंतु बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज मिकीच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. काय जबरदस्त धुवादार बॅटिंग या मॅच मध्ये मिकी करतोय.
प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये सातत्याने धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. असलमच्या विरोधात आक्रमण केलंय. आज जर पाहिलं तर कपिल पाटील संघामध्ये नाही आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी ती जबाबदारी असलम या गोलंदाजाला दिली आहे. असलम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती व यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते, परंतु अमयने धाव घेतलेली नाही आहे. अमयने सांगितलंय खऱ्या अर्थाने मिकीला सांगितलंय, मित्रा तू चांगली बॅटिंग करतोस, तुझ्याकडे स्ट्राईक ठेव, आणि खऱ्या अर्थाने तेच केलंय. इथे धाव घेतलेली नाही आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या 59 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील हा ट्रॅकर वा वा वा, आणखीन एक रुबाबदार षटकार फलंदाज मिकीच्या बॅट मधून. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 65 धावा धावफलकावरती आणि 9 चेंडूमध्ये 37 धावांची भागीदारी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या दोन फलंदाजांमध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत, परंतु अमय यांचं देखील कौतुक करावं लागेल. मागील चेंडूवरती सिंगल घेतली नाही, मिकीवरती त्याने विश्वास दाखवला आणि इथे जर पाहिलं ना तर सातत्याने त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस देखील नो बॉल, खराब गोलंदाजी. असलम या षटकामध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक करतोय. भरपूर धावा त्याने खर्च केल्यात. यंगस्टर आहे, युवा गोलंदाज आहे आणि इथून जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून मिस्टेक होत आहेत. विकी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. इथून धावा बनल्यात या मॅचमध्ये. संचित कोहलीने जबरदस्त कमबॅक केलं होतं, फक्त 4 धावा खर्च केल्या. निमेश सांधणेच्या षटकामध्ये 14 धावा आणि असलमच्या या षटकामध्ये खोऱ्याने धावा आल्यात. भरपूर धावा त्याने खर्च केल्यात. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 66 धावा या मॅचमध्ये. इथून असलमला कमबॅक करावं लागेल. टीम हडल देखील पाहायला मिळते आणि इथून जर पाहिलं तर थोडासा दबाव गोलंदाजावरती जाणवतोय या मॅचमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय नगरसेवक चषक 2026चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. भरपूर जास्त मेहनत आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्यांचं देखील आपण खऱ्या अर्थानं कौतुक करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानावरती खेळ संपलाय. दोन्ही पंच आमची चर्चा करतायत. आम्ही पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय, परंतु निर्णय काय असेल हे देखील पाहावं लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना पाहताय आणि त्यांच्या सोबतीला महेंद्र पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट इज अ नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता आणि पंचांनी ते नो बॉल घोषित केलाय. आज जर पाहिलं तर संघामध्ये रुपेश कोहली दिसत नाहीये, कपिल पाटील दिसत नाहीये. शैलू आणि खऱ्या अर्थाने विशाल कोहलीला चांगला खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. तिसरे पंच खऱ्या अर्थानं पाहणी करतात या ठिकाणी. आयोजन कमिटी खऱ्या अर्थाने जर पाहिजे तर लक्ष केंद्रित करतात. तिसरे पंच पाहतायत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत आणि ते देखील पाहणी करतायत. खऱ्या अर्थानं तिसरे पंच पाहणी करतायत आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. इट्स अ नो बॉल, नो बॉल आलेला आहे. तिसऱ्या पंचाने पाहणी केली शैलू दादा.
तिसऱ्या पंचांनी पाहणी केल्या. आपला 12वा खेळाडू देखील आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असलम. चला खेळायला सुरुवात होते. दोन्ही संघांचं आम्ही आभार व्यक्त करतोय कारण त्याने जो निर्णय स्वीकारलाय. असलम बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळलेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहेत परंतु गॅप मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार आलेत. असलमच्या विरोधात आक्रमण केलंय. आज एक गोलंदाज कमी आहे एकविरा स्पोर्ट नायगाव संघामध्ये असंच काही आपल्याला पाहायला मिळते आणि असलमच्या विरोधात धावा येताना आतापर्यंत आपण पाहिलंय. यावेळेस देखील मोठा फटका ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. थँक्यू. 74 धावा दाफलकावरती झालेत आणि 75 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघासमोर ठेवलेला आहे. असलमने शेवटच्या षटकामध्ये 32 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकामध्ये 32 धावा. षटक क्रमांक पहिलं विशालनं हाताळलं त्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक दुसरं संचितनं हाताळलं त्या षटकामध्ये 4 धावा आणि षटक क्रमांक तिसरं निमेश सांदणे तब्बल 14 धावा त्याने खर्च केल्या आणि षटक क्रमांक चौथं असलमने हाताळलं तब्बल 32 धावा त्याने खर्च केल्या. धाफलकावरती धावा बनल्या 74 धावा आणि 75 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघासमोर ठेवलेला आहे. ध्रुवी पूर्वी 11 मीरा रोड कुमार जे भोईर यांच्या संघाने बॅटिंग करत असताना तब्बल 10 चेंडूचा सामना विकीने केला आणि विकीच्या बॅटमधून 37 धावा. तदनंतर रियाजच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 25 धावा. 3 षटकार त्याने देखील दाखवले. अमय आकाशाच्या बॅटमधून देखील आपल्याला 6 धावा पाहायला मिळाल्या. 75 धावांचं टार्गेट आणि समालोचन कक्षामध्ये आपण या ठिकाणी बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील आदरणीय सन्माननीय तुकाराम मांगेला सर. धन्यवाद. जे आर दैसर आणि ओम साई कांदिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. जे आर दैसर आणि ओम साई कांदिवली संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. धन्यवाद. निशांत पाटील यांचा आपण आवाज ऐकत होता. चला 2 टीम कॅप्टन आपण टॉससाठी या कारण जास्त वेळ जाऊन देऊ नका आणि सलामी जोडी मैदानावरती पाठवा. एकविरा स्पोर्ट्स नायगाव ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण पाहतायत.
मागच्या इनिंगमध्ये अगदी धुवाधार फलंदाजी पाहिली होती. ध्रुवीत प्रणित 11 या टीमकडनं सुरुवात केली होती रियाजनं आणि रियाजची ती 25 धावांची खेळी आपण पाहिली आणि त्यानंतर शेवट केला त्यात 37 धावांच्या आक्रमक इनिंगनं. विकेटचे ते षटकार चौकार आलेले होते. आता नेहमीच क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा, त्या शेवटच्या षटकामध्ये आलेले फटके, शेवटच्या षटकामध्ये आलेले चौकार षटकार, त्याचा प्रभाव परिणाम सोडून जातात. आपण टॉसच्या दिशेने जाऊया. इथे कर्णधार पोचलेत JR स्पोर्ट्स आणि कांदिवली टीम. आपण टॉससाठी या. गोमसाई कांदिवली आणि JR स्पोर्ट्स दहिसर या दोन संघादरम्यान होईल टॉस. चला टॉस दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. निशांत पाटील आहेत तिथे. दोन्ही संघाचे कर्णधार पोचलेत. एका बाजूला JR 11 दहिसर आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन कांदिवली. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. टॉस कांदिवली. चॅम्पियन टीम कांदिवलीनं नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय की ओके 2 मिनिटांमध्ये ते सांगतील. चला मागचा मॅच आपण पाहिला होता 48 धावांचा. आता थोडासा लांबचा मॅच आहे पण तोही येऊ शकतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक अपसेटर असतो, एक ब्लॉकबस्टर असतो. कदाचित हा ब्लॉकबस्टर हा असू शकेल ज्यावेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग 74 75 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम एकविरा स्पोर्ट्सला. व्यासपीठावरती काही शुभ सन्मान केले जातील या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आदरणीय सन्माननीय दिलीपजी पाटील अर्थात डॉन या नावाने सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. सागरजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मायची उबदाराची शाल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. मॅच लावते सुरुवात. पंचाकडनं येतो इशारा. लेट्स प्ले. 75 धावांचा पाठलाग आहे. अमे गोलंदाजीसाठी सज्ज. बॅटच्या कडेला चेंडू लागलाय. चेंडू पाठीमागे निघून चाललाय. अगदी स्कोरर आम्हाला सांगता याच्या अगोदर पहिला मॅच झाला होता निमेशच्या बॅटमधनं असाच एक चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 चौकार. थँक्यू. पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बाहेरील कडेला चेंडू लागला आणि चेंडू थर्डमॅन रिजनमध्ये चौकार. स्टार्ट झालाय आणि जसं आठवण आहे कारण काही चांगल्या आठवणी असतात एकदम स्वीट मेमरीज ज्या आपण बघतो ना तशा पहिल्या सामन्यामध्ये एकविरा स्पोर्टच्या स्वीट मेमरीज आहेत. असाही एक चेंडू गेला होता चौकार आला होता तो चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चाललाय. झेल सुटलाय झेल सुटलाय. शॉर्ट फायनल मध्ये क्षेत्ररक्षक होते. झेल सुटलाय जीवनदान लाभलंय. सर्व काही चाललंय या मॅच मध्ये. जर आपण पाहिलं 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या इनिंग वरती नजर टाकली ना जी हवेच्या बाजूने ओव्हर होत्या त्या 2 षटकामध्ये 38 धावा आल्या. हवेच्या विरुद्ध 36 धावा आल्यात. आता ज्या वेळेला तुम्ही 75 धावांचा पाठलाग करतायत प्रति षटकामागे जर पाहिली तर 19 ची सरासरी आहे. याचा अर्थ कमीत कमी 2 मोठे फटके पाहिजे. 2 बिगिट पाहिजे. विवेक कोहली आहेत ऑन डिमांड होती ऑन डिमांड
विवेक कोहली आले आणि पहिले चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. थँक्यू. यावेळेला बॅटिंगला बिलकुल काम करते हैं नेक. नाम उनका विवेक. काम करते नेक. सिक्सर मारते हा नेक. नाम उनका विवेक. आणि विवेक आहेत बरोबर विवेकच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार विवेक कोहलीच्या बॅटमध्ये. मागे जसं म्हटलं होतं एक संकट मोचक आहेत या टीमचे तारणहार. फर्स्ट टाइम स्ट्रोक झालाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. झेल कोणी टिपायचं कॉलिंग केलं. सूरज सिंग आले आणि एक कॅज्युअल एफर्ट होता. साधारण प्रयत्न होता. ज्या क्षेत्ररक्षकानं याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये 2 कॅचेस टिपल्या होत्या. दानिश. आता दानिश कॅच घ्यायची होती का सूरज घ्यायची होती बघा. पण रिप्ले पाहिलं तर लक्षात येईल. वाटलं सगळ्यांनाच वाटलं होतं दानिश भाई जाएंगे लेकिन सूरज भाई बीच में आए और कैच छूटा है. दूसरा जीवनदान लाभले. 4-1-6-1 गाडी नंबर नाहीये. मागचे 4 चेंडू आहेत. मागच्या 4 चेंडूवरती एक चौकार सिंगल षटकार सिंगल. पुढच्या चेंडूवरती मोठा फटका. 4-1-6-1 चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. यावेळेला चूक होणार नाहीये. आम्ही पाहत होते कधी कधी आम्ही बघत होतो बाबा न बघितले बरा. आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आकोटोप्याचा चेंडू होता. त्या चेंडूवरती अगदी प्रहार जरूर केला होता पण चेंडू बराच वेळ वर राहिला हवेत राहिला. आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना असं काही घडणार जसा विकेट गेल्यात. धावफलकावरती नजर टाकूया. 12 धावा धावफलकावर 19च्या सरासरीने तुम्हाला पाठलाग करायचा आहे. आणि आम्ही अगाशी रे की ते सुद्धा पाहत होते बाबा यावेळेला झेल टिपणार की नाही टिपणार. दुसऱ्या चेंडूवरती जीवनदान. चौथ्या चेंडूवरती जीवनदान. 5व्या चेंडूवरती विकेट. 2 वेळा असं घडलं होतं आणि त्यावेळेला जीवनदान लाभलं होतं. संचित कोळी क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी सज्ज झाल्यात. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर विवेक कोळी आहेत. शेवटचा बॉल आहे. एकवार रन रेटच्या जर जवळ जायचं ना तर या ओव्हरमध्ये तुम्हाला 15, 16, 17, 18 कमीत कमी पाहिजे. शेवटचा बॉल पडला थोडासा बाहेर निघाला. आउट स्विंगर जसा असतो ना तसा आउट स्विंगर होता. दॅट्स आउट स्विंगर बॉल. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार एक विकेट. स्कोर आहे 12. पाठलाग आहे 75चा. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये करायचे आहेत 63 धावा करायचे आहेत. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 63 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. पहिले षटक संपले. पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती आल्यात. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदिल. स्ट्रायकर एंडला विवेक कोळी. नॉन स्ट्रायकर एंडला संजित कोळी. पहिल्या षटकामध्ये जिथे 19ची सरासरी होती ती नाही राखली. फक्त 12 झाल्यात. आणि त्या 12 मुळे काय झालं माहिती का स्कोरर आम्हाला माहिती देतात की 12च्या उलट 21ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 21 धावा पाहिजे. समोर अपिच ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑफला फील्ड करतील थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं मी म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला तुम्हाला 19ची सरासरी तर कमीत कमी 2 मोठे फटके खेळायचे. आणि 21ची सरासरी याचा अर्थ आता 3 मोठे फटके 3 बिग हिट.
17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पण पुढच्या 7-8 चेंडूवरती क्लिअर होईल, थोडंसं चित्र स्पष्ट होईल. 7-8 चेंडूवरती दोनों तरफ देख रहे थे भाई, ये तेरी है मेरी है. उन्होंने कहा भाई तेरी है, तुमको पकड़नी थी. अब्बास भाई ने कहा भाई आपकी थी, आपको पकड़नी थी. तेरी मेरी के चक्कर में गेंद बीच में गिरी है. रिप्ले बघा, जेटीसीच्या माध्यमातून रिप्ले बघा. जसा चेंडू लागला होता आणि त्यानंतर दोघं खेळाडू अगदी बघत राहिले. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय. आमचे जेटीसीचे कॅमेरामॅन आहेत, अगदी कॅमेऱ्याच्या जस्ट बाजूला सिक्सर षटकार. थँक्यू. एक षटकार आला या ओव्हरमध्ये, एक षटकार आला. षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 20-20. अजून 55 धावा करायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ आहे, 15 मध्ये 55. जवळपास 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 प्रत्येक चेंडूवरती 4च्या आसपास स्कोर पाहिजे. कारण 24 मध्ये तुम्हाला 75 करायचे, 3च्या वरचा पहिलाच रन रेट होता. 24 ते 72 होतात. 110 षटकार होता. 110 षटकार. आकुडब्याचा चेंडू, बाय हुक बाय क्रूक, फटका खेळायचा आहे, जिंकायचा आहे. आणि या चेंडूवरती वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थैंक यू. एक तो गोष्ट है, बिल्कुल कामयाबी मिलेगी या न मिलेगी ये तो किस्मत की बात है, लेकिन कोशिश करेंगे भाई, कोशिश करेंगे. कोशिश करत राहायचे है. कामयाबी एक दिन में नहीं मिलती भाई, लेकिन कोशिश करो तो एक दिन मिल ही जाती है. तसा है. धाफलकावरती नजर टाकली तर 24 धावा धाफलकावरती आहेत. 51 धावा अजूनही करायचे आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये 51. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 चेंडूवरती 8 धावा, 10 धावा. पुन्हा एकदा मजा येणार आहे मॅचला. पुढच्या 2 चेंडूवरती किमान एक रिक्वायरमेंट आहे, मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. दबाव जाणो तो वेळ जास्त घेत आहेत. वक्त की नजाकत को समझिए आप थोड़ा सा. अजून एक आखूड डब्याचा चेंडू आहे. उंच उंच उंच, लांबच लांब, उंच आकाशाला गवस निघालणारा सिक्सर षटकार. थँक्यू. धावा धावलकावरती येत्या 30 धावा धावल. 13 चेंडूचा खेळ आहे. 45 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न करतोय विवेक कोहली, प्रयत्न करतोय. या षटकामध्ये 18 धावा आल्यात, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. संघर्ष करतोय. अगदी संघर्ष में आदमी अकेला चलता है, और जब सफल होते हैं ना, सब लोग साथ आते हैं आपके. वो सफलता का जश्न मनाने के लिए वो लोग आते हैं, लेकिन भाई कामयाब होने के लिए आपको अकेले आगे बढ़ना पड़ता है. एकटा पहिला हुआ, पुढे सरकावं लागतं. लोग तो तब जुड़ते हैं जब आप कामयाब होते हो. 6 चेंडूवरती 24 धावांची खेळी आतापर्यंत साकारली ती विवेक कोहली यांनी सोचने पे मजबूर किया है. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका. वेळ बघा, टायमर चालू आहे, त्याकरता वेळेचंही गणित तुम्हाला जुळवायचं आहे. शेवटचा बॉल. मागच्या 3 चेंडूवरती 1-6, 1-4, 1-6. मागचे 3 चेंडू पाहिले आहेत. वेळ जास्त जातोय. मागचे 3 चेंडू 6, 4, 6. वाईड 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 वाईड. मॅच होईल का टाईट, ती चर्चा चालली आहे. प्रेक्षकांमध्ये देखील उत्सुकता आहे. मी जसा उल्लेख केला होता, हा मॅच चालू झाला होता ब्लॉकबस्टर डिशूम डिशूम वाला, जसा एखादा चित्रपट असतो ना मारधाडवाला, तसा मॅच आहे. दोन्ही बाजूला डिशूम डिशूम चालू आहे. दोन्ही बाजूला फटक्यांची अगदी आतषबाजी चालू आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. मोमेंटमला ब्रेक केले ते वाईडनं. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. अजून एक वाईड, अजून एक वाईड. क्रिकेट में जैसा मैं उल्लेख किया, थोड़ा सा डर है भाई. क्रिकेट का खेल डर वाला है, लेकिन भाई निडर होके खेलना पड़ता है. क्रिकेट का खेल डर वाला, जो निडर होके खेलना पड़ता है. और जो निडर होके खेलता है ना,
क्रिकेटचा खेळ नीडर होऊन खेळायचा आहे. विवेक कोहली तेच दाखवतोय. लढणार, झुंजणार, नाही थांबणार. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय आता थांबायचं नाही. सिक्सर, षटकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 38. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा बाकी आहे. 37 बाकी आहेत. 38 वरती पोहोचल्यात. 2 षटकांचा खेळ संपला होता. कंपॅरिझन बघा, त्या साईडला 28 होत्या, या साईडला 38 आहेत. त्या वेळेला बॅटिंग करत होता ध्रुवी प्रविताचा खेळ संघ, त्यावेळेला 28 होत्या, इथे 38 आहेत. याचा अर्थ शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी जवळपास 46 धावा केल्यात. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 46 केल्यात. तुम्हाला 37 करायचे आहेत. तुम्हाला 37 करायचे. याच्या अगोदरचा मॅच होता एकविरा स्पोर्ट्स मॅच. याच्या अगोदरचा एक मॅच पाहिला होता आपण, ज्यावेळेला अशीच परिस्थिती होती. 12-22 मॅच होता. आणि एक मॅच जो आपण पाहिला होता ज्यावेळेला ध्रुवीतला पाठलाग करायचा होता 12 बॉल 39. आता 12 बॉल 37. एकापेक्षा एक सरस सामने ऑफिस बॉयज व फॉलो बॉयज आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण बघतायत. एका बाजूला विवेक आहेत. 7 चेंडूवरती 30 धावांची खेळी विवेकनं साकारले. संजित 1 वरती बॅटिंग करतोय. हे महत्वाचं षटक आहे. फक्त वेळ जास्त जातोय, टाइम जास्त जातोय. आता या टाइमला तुम्हाला भरून काढता येणार नाहीयेत, पण त्याच कदाचित भरपाई तुम्हाला करावी लागणार आहे. दानिश भाई आ चुके, गेंदबाजी के लिए गेंदबाज का बागडोर बिल्कुल संभालेंगे, लेकिन ये हालत थोडीशी बदले है. परिस्थिती थोडीशी बदललेली आहे आणि परिस्थिती आता अशी झाली की दोन्ही संघाला 50-50 वाला मुकाबला आहे. दोघांना समान संधी आहे, समान न्याय आहे. संजित कोहली स्ट्रायकर एंडला आहेत. 12 मध्ये 37 करायचे आहेत. हे षटक महत्वाचं आहे. वाऱ्याच्या बाजूने आलेलं षटक बिल्कुल तय होगा. मैच किस तरफ रुक करवट लेगा. पहिला चेंडू पडला, बाहेर निघालाय. पण सांगता इतका बाहेर निघालाय, जास्त बाहेर निघालाय. पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल. 12 मध्ये करायचे 36, 12-36. 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. ब्लॉकबस्टर याच करता म्हटलं होतं. एका बाजूला विवेक कोहली, दुसऱ्या बाजूला संजित कोहली. संजित ऑन स्ट्राईक. अजून एक वाईट. मागचा जर एक चेंडू पाहिला म्हणजे या षटकामध्ये किंवा शेवटचा चेंडू हाताळताना तिथे 2 वाईट आले होते, त्यानंतर सिक्सर आला होता. आता 2 वाईट आलेत. आता पुन्हा एकदा 2 वाईट आलेत. प्रेशर जाणवतोय. जसा संक्रांतचा पार पडली ना, तर थोडंसं उन्हाळ्याला सुरुवात होते, उत्तरायण सुरू होतं, सूर्य थोडासा उत्तरेच्या दिशेने सरकत असतो. गरमागरमी का माहोल आहे. मॅच ही गरमागरम आहे. मॅच अगदी गरमागरम आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला. चेंडू चला स्क्वेअर ग्लिझर मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी खाली क्षेत्र आहे. या खाली क्षेत्रामध्ये दन करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. नक्कीच गणेशजी, अर्थात बेटा भोईर यांचं गुणगान करणारं गाणं आपण ऐकलं आहे. शोधून सापडणार नाही असं नक्कीच कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला ओळखू येणार नाही असं अशी स्पर्धा चालले. पण टाइम महत्वाचा आहे, वेळ महत्वाचा आहे. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, नाही तर वेळेचं गणित वेगळं आहे मित्रांनो. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, नाही तर वेळ ठरवेल आता तुमचं काय करायचं आहे. धावफलकावरती धावा आहे त्या 44. 11 चेंडूचा खेळ आहे. 31 धावांची आवश्यकता. मागचा मॅच 11-33 होता. 11-33 वरनं बदललेला सामना आपण पाहिलाय. 2-3 चांगले चेंडू. मॅच पुन्हा एकदा आपल्या बाजूला झुकवतील. 1-2 चांगले स्ट्रोक. पायावरती चेंडू आदळलाय, बाहेर आदळलाय. पंचाचं मत देखील आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दोन्ही आहेत कारण स्टॉक थोडंसं 2 साऊंड आले होते, त्याच्यामुळे 2 साऊंड 2 आवाज आले होते. 45. आणि आता इतका प्रेक्षक वर्ग आहे सध्या व्यासपीठावरती देखील अगदी शांतता आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, टाचणी पडावी आणि आवाज यावा.
इतकी पिन ड्रॉप सायलेंट आहे. शोले मधले फेमस डायलॉग आहे के अंकल यांचा, इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. सन्नाटा आहे पण ना सन्नाटे को चीरती हुई आवाज आएगी. आवाज येणार म्हटलं ना, शांतता आहे, सन्नाटे को चीरती हुई आवाज आएगी. आवाज आलाय, षटकार आलाय, सिक्सर. थँक्यू. 8 चेंडूवरती 36 धावांची खेळी. आता सकाळी समीकरण इंटरेस्टिंग आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 मध्ये करायचे 24. 24 9 मध्ये 24. याच काळ हमारा संघर्ष में आदमी अकेला चलता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. और विवेक भाई, जब जग हंसा है ना उस पर, उसी ने इतिहास को रचा है. इथे तेच आहे, इतिहास रचने का मौका आपके लिए भी है. दुसऱ्या बाजूला ध्रुवी प्रवृत्ति 11, तुम्हाला देखील संधि है. दानिश भाई, मौका आपके लिए भी है. और दानिश भाई, बिल्कुल आपके लिए कहता हूं, जीतने का मजा तभी आता है जब सब लोग आपका हार का इंतजार करते हैं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण बघता बाबा हे लोक हरणार, त्याच वेळेला जिंकण्याची मजा येते. डिफ्लेक्शन झाले, बघूया काय घडलंय. पंच कॉट नक्कीच बरोबर स्लिप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्याला लागलाय. कुछ अलग घटा है, अलग दिखाई दी है आणि या वेळेला परतावं लागलंय फलंदाज विवेक कोळी, निपाट्स. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन खेळला. स्लिप पॉइंटला फिल्डर होते, अगदी स्लिप पॉइंटला जे फिल्डर होते अब्बासभाई, त्यांच्या शरीरावरती लागला चेंडू आणि त्यानंतर जे टिपला दिनेशभाई. काय घडतं बघा, क्रिकेट असा खेळ आहे भाई. कोणी विचार नव्हता केला असं काय घडेल, अशा पद्धतीने आउट होतील. वेगवेगळ्या प्रकारे आउट होणारे खेळाडू पाहिलेत, अगदी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बाद होणारे खेळाडू पाहिले, पण अशा पद्धतीने अशा सिच्युएशनला बाद होणारा खेळाडू. 36 धावांची एक इनिंग, त्या इनिंगला अशा पद्धतीनं शेवट, अगदी इनिंगचा शेवट झालाय. पण जाताना त्याने देखील एक उत्साह निर्माण करून गेलाय. 8 चेंडूचा खेळ आहे, 24 धावांची आवश्यकता. दानिशभाई ने बिल्कुल वापसी का बिगुल बजाया है. प्रशांत कोहली स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू मैचचा रंगलाय दूसरा डाव. आप देखा ना ताव, पहले बॉल पे बड़ा घाव, सिक्सर. या चेंडूवरती षटकार आला. डीजे वाले भाई थोड़ा सा आराम करे, लेकिन मैच डिशूम वाला मैच है. 57 7 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 18 करायचे आहेत. मागचा मॅच देखील असाच होता, असाच रंगलेला सामना आपण पाहिला होता. त्यावेळेला फक्त चित्र वेगळं होतं. त्यावेळेला ध्रुवी पूर्वी 11 बॅटिंग करत होता, आता तो डिफेंड करतोय. शेवटचा आवाज इकडून आलाय. दानिश भाई, एक गेंद अच्छी डालनी है, एक चांगला फटका. प्रशांत, तुम्हाला खेळायचं आहे. प्रशांत स्ट्रायकर एंडला. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय. चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग षटकार. मॅच गरमागरम आहे आणि त्यावेळेला थंड अगदी गोटी सोडा देखील आलाय. आरजे एडिटर यांचे आले, पण मॅच गरमागरम आहे. माहोल बडा आहे बिलकुल. पहिल्याच येऊन प्रशांत कोहलीनं दिलंय आणि आता टायमर आम्हाला स्कोरर सांगतील. 21 मिनिटं झाल्यात. याचा अर्थ आता शेवटच्या ओव्हरसाठी एक खेळाडू सर्कलमध्ये आणावा लागणार आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अशा वेळेला नेहमीच मी सांगतो 6 मध्ये 12 मॅचचा चढलाय. पारा चुकीला नाही तारा. आणि दोन्ही खेळाडूंना अगदी बघून खेळा आणि एक हलकीशी धून
डीजे आमचे हिमालय रेडी होतील, कारण मॅच पूर्णपणे रंगलाय. या मॅचला जशी सुरुवात झाली तसं मी म्हटलं होतं की बाबा डिशुम डिशुम वाला मामला आहे. फायटिंग दोन्ही बाजूला होणार. 6 मध्ये करायचे आहेत 12 धावा. थँक्यू. 6 मध्ये 12 करायचे आहेत, डबल आहेत. अर्धा डझन चेंडू 1 डझन धावा करायचे आहेत. पण मॅच दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव त्यांनाही संधी आहे आणि ध्रुवी पूर्वी 11 टीम तुम्हाला देखील संधी आहे. शेवटचा षटकार देण्यात आले. सूरज सिंह सूरी भाई आ चुके गेंदबाजी के लिए. एक सूरज अपने सर के ऊपर है, एक सूरज मैदान के ऊपर आ चुके हैं, लेकिन सूरज की तरह जैसा बनना आसान नहीं होता. सूरज के जैसा चमकना है तो उसके पैसा पहला जलना होगा. इफ यू लाइक शाइन लाइक ए सन फर्स्ट बर्न विथ. पहले आप उसके जैसा जलो और फिर वैसा ढलो. एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला सर्कल मध्ये आणावा लागणार आहे. पंच चारच्या जागी 5 खेळाडू तुम्हाला आता सर्कल मध्ये ठेवावे लागतील, कारण आम्हाला माहिती देतात स्कोरर अगदी 21 मिनिटं घेतल्यात तुम्ही. पहिल्या इनिंग मध्ये देखील तेच घडलं होतं. शेवटचा षटक आहे. 6 मध्ये 12 करायचे आहेत. दोघांना समान संधी आहे. 50-50 वाला मुकाबला आहे. जसं सकाळी उठलं का आपण चाय मध्ये बिस्किट खातो तसा 50-50 वाला बिस्किट. दोघांनाही संधी आहे. 50-50 वाला बिस्किट वाला मामला आहे आणि तो थोडासा बदलला जर ना पुढे जाऊन क्रॅकजॅक सारखा झाला तर मजा येईल अजून. खट्टा मिठा, कोणासाठी खट्टा कोणासाठी मिठा, कोणासाठी चांगला कोणासाठी वाईट, आणि कोणासाठी यश कोणासाठी अपयश, आणि कोण होणार विजयी कोणाला बघावी लागणार ते पराभवाची वाट. आता फिल्डिंग लावण्यासाठी देखील अजून तुम्ही 2 मिनिटं घेतलेत. चला मॅच ऑन. ऑनलाईन तर जेटीसी वरती आहेत. मॅच ऑन. पहिला चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळायचं होतं. याच करता सूरजचा उल्लेख केला. सूरी भाई है, सूरज है, चमकना है तो उसके जैसा पहिला जलना होगा. सकाळचा सूर्योदय आणि संधी एकसारखी असते. बाई लवकर उठावं लागतं तर सूर्योदय बघू शकता. लवकर कामगिरी करावी लागते तर तुम्हाला संधीचं सोनं करता येणार. उलटाच बॉल मिस केला चेंडू. चला पाठीमागे शॉट. थर्ड मॅन रिझर्व मध्ये एक धावे चेंडूवरती पूर्ण. कामयाबी और वो सुबह का सूरज भाई वो मांगने से नहीं जागने से मिलता है. सुबह अगर जागोगे जल्दी तो दोनों मिलेगी, कामयाबी मिलेगी और सूरज भी देखने को मिलेगा. 4 चेंडूचा खेळ आहे. 4 मध्ये 11 करायचे आहेत. 4 चेंडूचा खेळ, 11 धावांची आवश्यकता. रंगलेला असा मॅच. रंगलेला असा मॅच मैदानावरती सुरू आहे. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. अगदी 2 गेंदे बाकी है. दोनों के लिए विशेष है. 2 गेंदे शेष है और सूरी भाई ने कहा भाई सूरज है तो सूरज पे यकीन है और सूरज है तो भाई मुमकिन है. विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. आता क्रमांक आजवरती फलंदाजीसाठी गणेश कोळी. 3 चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. 3 मध्ये 11 होतील न होतील. चला वेळ वेळ वेळ. बघ अशा पद्धतीने एंटर पोहोचायला तर आजचा शेड्यूल कदाचित पूर्ण होताना अजून ओव्हर्स कमी करावे लागतील की काय. आता 2 वाजले आहेत.
चला जसा पहिल्या दिवसापासून अनाउन्समेंट झालेला आहे, चेंडू खराब झाला फुटला तर पुन्हा एकदा नवीन चेंडू चा वापर केला जाईल. त्याच्यामुळे नवीन चेंडूचा वापर केला जाणार आहे. कारण जसा पहिल्या दिवसापासून आयोजकाने देखील या गोष्टीचा उल्लेख केला गेला होता. चेंडू सामन्यादरम्यान हरवला फुटला खराब झाला तरी नवीन चेंडूचा वापर केला जाणार आहे. त्याच्यामुळे नवीन चेंडू मैदानावरती येतोय. थोडासा खेळ थांबला होता. खेळ थांबला होता का थांबलेल्या त्या खेळामध्ये वेळ जो मिळाला आहे त्याच्याने खेळ बदलणार का? कारण पहिले 3 चेंडू चांगले हाताळलेले. ध्रुवी पूर्वी तिलवण चला फिल्डिंग साधून घ्या. जर फिल्डिंग लवकर गेली नाही तर आयोजकाने सांगितलं अजून एका खेळाडूला नाही तर सर्कलमध्ये आणावं लागेल. चला आयोजक तुम्हाला सांगतात. अमेय सूरज कॉपरेट करा, थोडंसं सहकार्य करा. आपण आयोजक तुम्हाला विनंती करतायत. तर बघा सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर मोमेंटम कोणाच्या बाजूने होता प्रत्येकाला माहिती आहे. पहिले 3 चेंडूवरती फक्त सिंगल रन आले. मोमेंटम किसके तरफ था वो आपको भी पता है. इस मोमेंटम को आपको पकड़ के रखना है. क्रिकेट में मोमेंटम हवा की तरह रहता है भाई, ये दिखाई नहीं देता, महसूस करने वाली चीज है. वेळ कोणी घ्यायचा आहे, वेळ कोणी घेतला आहे हेही महत्वाचं आहे. चला आयोजक पुन्हा एकदा तुम्हाला सांगतात इथं लास्ट वॉर्निंग आहे. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला गणेश कोळी, गोलंदाजीसाठी सूरज सिंग. 3-11 लोअर फुटा चेंडू होता, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. चेंडू चालला जोपर्यंत लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसरी धाव. 2 धावा, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. 66 झाल्यात. 2 चेंडूचा खेळ आहे, 9 धावांची आवश्यकता आहे. हा महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचा बॉल आहे. या चेंडूवरचा मोठा प्रहार, या चेंडूवरचा चौकार, या चेंडूवरचा षटकार मॅच बॅटिंग करण्या टीमसाठी ऑन राहणार आहे. आणि आता हाताळलेला डॉट बॉल, आता आलेला निर्धाव चेंडू, आता हाताळलेला एक चांगला बॉल. पुन्हा एकदा ध्रुवी पूर्वी 11 मॅच अगदी आपल्या बाजूला खेचेल. महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचा बॉल. फुल टॉस बॉल, फुल टॉस मिस केला चेंडू चालत जोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झाल्यात आणि फलंदाजाला परतावं लागले. पंचांना पाहायचं एक फुल टॉस बॉल चेक केला जाईल. मॅच नाही इझी, खेळू नका लेझी. थर्ड अंपायर थोडेसे बिझी. फिल्डिंग करणार टीम. फिल्डिंग फिल्डर आपल्या जागेवरती जा. तीसरे पंच आपलं काम करतील पण अब बिल्कुल आप जाइए, अपनी जगह पे जाइए. तिसरे पंच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2000 सुरू असताना त्याच वेळेला आगमन होते शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील यांचं देखील मोहन दादाचं आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या जोडीला लिलेजी मात्रे यांचं देखील आगमन झाले. मान्यवरांचं शुभ आगमन व्यासपीठावरती होते.
आणि आजचा दिवस मोहनदादांसाठी देखील खास आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्याला. मोहनदादा, आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. दादांचं आगमन झाले आणि त्यांच्याच माहितीसाठी सामना अगदी शेवटच्या काही क्षणावरती येऊन थांबला. एकविरा स्पोर्ट्स नायगाव जो पाठलाग करतोय 75 धावांचा. समोर ध्रुवी पूर्वीत 11चा संघ आहे आणि आता एका डिसिजनसाठी मॅच थोडासा थांबलाय. आणि त्यांच्या जोडीनं भावीजी पुणेकर हे देखील दाखवलेले आहेत. त्यांचंही मनापासून आभार आहे. या स्पर्धेसाठी आपण सामनावीरच्या ज्या ट्रॉफीज बघतोय त्या आदरणीय सन्माननीय भावीजी पुणेकर याच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. आणि ज्या मैदानावरती हे संपूर्ण स्पर्धा आहे, जे जागा आहे, ते जागेचे मालक अर्थात गंधर्वजी पाटील हे देखील उपस्थित झाले. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. चला, डिसिजन पेंडिंग आहे, तर पंच आपला निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला, क्षेत्ररक्षण साधून घ्या. डिसिजन येतोय तिसऱ्या पंचांचा. तिसऱ्या पंचांनी पाहिलं, न्याहाळलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितले इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. कहाणी में ट्विस्ट आलाय. आपण ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला मराठी हिंदी सिरियल पाहतो, रोज नवीन ट्विस्ट येतात, तसा कहाणी में ट्विस्ट आलाय. ओ डीजे युवराज, आपला एक गाणं आहे ना का माहिती का, एक मोड आया, तसा आहे. एक मोड आलाय या मॅच मध्ये, मोड आलाय. आणि आता स्कोरर आम्हाला माहिती देतील किती रन पाहिजे. 2 चेंडूचा खेळ आहे आणि 2 मध्ये करायचे आहेत 2-7. एक्चुअली 2-7 वाला खेल नहीं भाई, ये 7-2 वाला खेल है. ये 7 निभाने वाला खेल है. 7 द्यायची वेळ आहे. दोघी एकमेकांना साथ देतील, एकमेकांना साथ निभावतील. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. आणि कोण आलाय? शैलेंद्र घोडेकर, अर्थात नायगाव एकविरा स्पोर्ट्सचा एसजी ब्रँड. शैलेंद्र घोडेकर एसजी ब्रँड मैदानावरती आलाय. तर सूरज सिंग, म्हणून मी म्हटलं होतं ना, सूरज भाई आपने वक्त लिया था. वक्त क्यों लिया था? किसके लिए लिया था? वक्त की नजाकत को आपको समझना था. वेळेचं गणित तुम्हाला जुळवायचं होतं. वेळेचं गणित तुम्हाला समजायचं. मोमेंटम को आपको पहचानना था. मोमेंटम तुमच्या बाजूने होता, मॅच तुमच्या बाजूने होता. वेळ तुम्ही घेतलाय, वेळ घेतलाय, खेळ बदललाय, खेळ बदललाय, वेळ बदलले. 2 मध्ये 7, 2 मध्ये 7, 1-7, हम 7-7 हा मॅच आहे. 7-2 भाई, 7-2, एक दूसरे का 7-2. कारण कहानी आहे 2-7. 2-7, 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. फिर एक बार रुके, पहले गेंदबाज रुके, अब बल्लेबाज रुके. रुक बाबा रुक, अरे बाबा रुक, तसा खेळ चाललाय. 2 मध्ये 7, 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. बॅटच्या कडेला चेंडू लागलाय, चेंडू चाल बॉल तो परत क्षेत्ररक्षक वरतील. अगदी हा चेंडू जसा पडला, उडाला ना, बाकीचे खुर्चीतनं पण उडाले होते, असं उडाले होते. कारण अगदी टेन्शन वाला बाप. टेन्शन 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 टेन्शन. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. षटकाराची आवश्यकता आहे. सिक्सर पाहिजे संचित कोळी. क्या वो सिक्सर किंग बन पाएंगे या सूरज भाई? सूरज सिंह, सिंह इज किंग. सूरज भाई किंग आपको भी बनना है. सूरज सिंह किंग, सिंह इज किंग बनेगा या संचित कोळी सिक्सर किंग बनणार? कशा मॅच बदलला, एक एक क्षणाला मॅच बदलला. 75 धावांचा पाठलाग करायचा होता. एक बॉल, एकदा टाळ्यांचा गजर. 1 बॉल 6. मिस अगेन्स्ट द टर्न. सूरज सिंग, सिंग इज किंग आणि डॉट बॉल. मॅच जिंकलाय ध्रुवी पूर्वीत 11 हा सामना जिंकलाय.
अगदी रंगलेला सामना असा संपलाय. ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण पाहत आहेत आणि 75 धावांचा पाठलाग करायचा होता. अगदी हार्टबीट वाढवणारा, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना हा संपलाय. हा सामना जिंकलाय ध्रुवी पूर्वी 11 हा सामना जिंकलाय. असा दिवस नक्कीच आपल्या सर्वांसाठी खास आहे. या स्पर्धेचा जसा फायनल डे आहे, ग्रँड फायनलचा दिवस आहे, तसा आज 15 फेब्रुवारीचा दिवस आदरणीय सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील अर्थात मोहनदादा यांचा वाढदिवस आहे आणि